अमरावती महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रचाराला देखील मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे अमरावतीच्या साईनगर प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचे उमेदवार तुषार भारती यांच्या विरोधात भाजपच्याच नेत्या नवनीत राणा यांनी दंड थोपाटलेले आहेत। युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा त्यांनी प्रचार केला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। आपल्या सोबत प्रहारचे नेते बच्चू कडू आहेत बोलण्यासाठी। भाऊ, कसं पाहता नवनीत राणांच्या या भूमिकेकडे? भाजप उमेदवाराविरोधात त्यांनी प्रचार केला आहे। युवा स्वाभिमानचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी सचिन भेंडे यांच्या प्रचाराचा नारळ स्वतः नवनीत राणांनी फोडला। मला एक सांगा का आता रवी राणाच्या विरोधात तुषार भारती उभे होते, मग त्याचा डाव पत्नी म्हणून आता नवनीत राणा काढणार आहे। जरी त्या भाजपच्या असल्या तरी भाजपच्या विरोधात पती महत्त्वाचा आहे हे तिथं सिद्ध करून दाखवत आहे। म्हणजे पतिव्रता काय असली पाहिजे हे नवनीत राणाजींना पुन्हा स्पष्ट करून सांगितलं का बा माझ्या पतीच्या विरोधात तुम्ही लढाल तर हिंदू शहरने भाजपच्या विरोधात लढायला तयार आहे। म्हणजे हे आता त्यांनी एकदा सिद्ध करून दाखवलं। म्हणजे मला फार दोघांचंही कौतुक करावं वाटतं बरं। पती पत्नी म्हणून नवनीत राणाचं कौतुक करतोय, हिंदू शरणी असताना भाजपच्या विरोधात दंड पुकारून पतीचा धर्म ते निभावत आहे। आणि दुसरीकडे रवी राणा का स्वाभिमान, त्यांच्या पार्टीचं नाव स्वाभिमान आहे, आणि त्यांनी हे सांगितलं का हां ठीक आहे, आम्हाला पाहिजे तेवढ्या जागा देत नाही ना, तर 6 जागेवर आम्ही युती करतोय। भाजप आमच्या कसं खिशात आहे हे रवी राणानं सिद्ध करून दाखवलं आणि उरलेल्या 34 पुन्हा BJPच्या विरोधात उभ्या केल्या। म्हणजे त्यांनी पुन्हा दाखवलं का हम स्वाभिमानी आहे, आम्ही अशा ऐऱ्या गैऱ्या नत्तू गैऱ्या भाजपला काही आम्ही ऐकणार नाही आहे, याला म्हणतो स्वाभिमान। रवी राणाचंही कौतुक करतोय, नवनीत राणाचं पण कौतुक करतो। स्वतः बावनकुळे त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले होते। रवी राणांकडून त्यांनी शब्द घेतला होता की जागा मागं घेऊ, आणि भाजपने देखील 3 उमेदवारांचा पाठिंबाकडून युवा स्वाभिमानला दिला होता, तरी देखील 34 जागा स्टँड आहेत युवा स्वाभिमान। त्यांचे अनेक कुळ आहे, त्यांना प्रत्येक ठिकाणी जावंच लागतं। बावनकुळे आहे, त्यांना त्या आडनावाचं बिलकुल त्यांना पालन करावं लागतं, आणि त्याच्यामुळं कसं आहे देवाभाऊनच त्यांना आदेश दिले चल जा, मी तुषार भारतीच्या इथे जातो CM म्हणून, तू आता रवी राणाकडे जाय। तर हे बरोबर त्यांचं भाजप म्हटलं म्हणजे कसं आहे का सगळं घरगीर बांधल्यानंतर कलर मारणारा पक्ष आहे। आता आमने सामने जर आपण पाहिलं तर भाजप विरुद्ध युवा स्वाभिमानाची थेट लढत अनेक प्रभागामध्ये होऊ शकतो, आणि याचा फटका भाजपला बसणार असल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलेलं आहे। कसं पाहता? ते रवी राणा हे सिद्ध करून टाकलं का भाजप मेरे जेब में है, भाभी जी उधर आहे और मैं इधर हूँ। त्याच्यानं ते फटका गिटका भाजपला ते काही त्यांना त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे नवनीतजी राणा ज्या हिंदू शरणी आहे त्यांनाही जपावं लागतं। रवी राणाचं एवढं मोठं काम आहे की त्याच्याशिवाय ते अमरावती जिल्हा कव्हर करू शकत नाही, हे भाजपला माहीत पडलं आहे। आणि भाजपला हे माहीत झाल्यामुळं आता त्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण भाजपला केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यावरही रवी राणाशिवाय अमरावती जिल्ह्यात त्यांची डाळ शिजू शकत नाही। त्यांना आताच अचलपूरचे 4 जण पडले ना स्वाभिमानमुळं, भाजपचे 4 जण पडले तरीसुद्धा भाजप त्यांना सहन करतं। तर ही रवी राणाची ताकद आहे, ही ताकद आहे। हो बिलकुल, त्याला म्हणते ना कोणत्या पिक्चरमध्ये काय नाव आहे मला ते आठवत नाही, ती पदवी दिली पाहिजे खरं तर त्यांना। रवी राणांच्या ताकदीचं कौतुक करतोय। हां, मी तर कौतुक करतोय, आला टाईम तर आम्ही शाल घेऊन सत्कारही करू त्यांचा। महानगरपालिकेमध्ये 45 जागांवर भाजप विजयी झाली होती मागच्या निवडणुकीमध्ये। यावेळेस काय परिस्थिती राहू शकते? ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांचा रोड शो काल अमरावतीत झाला, त्यांच्या रोड शो मी पाहत होता, समोर पोलिस धावत होते, ॲडिशनल SP तो चव्हाण, काही आमदार धावत होते, आणि समोर माणसंच नव्हते, फक्त पोलिसच होते। रोड शो काय म्हणतं का अशा लोक वाट पाहत बसल्या आणि हात दाखवत आहे, असं कुठं चित्र होतं का? मागं कार्यकर्त्याची फौज होती, समोर पोलिसांची फौज होती, याला रोड शो नाही म्हणत, हा फक्त शो आहे। आणि तो असा भंगार शो झाला काल, एवढा भंगार शो तर हिंदुस्थानात कुठंच झाला नसेल। प्रहारची आत्ता किती ठिकाणी प्रहार निवडणूक लढवते? ताकद फार कमी आहे अमरावती शहरामध्ये, त्याच्यानं आम्ही 3-4 सीटा उभ्या केल्या होते, भरपूर मागणारे, पण आम्ही ठरवलं की बाबा ताकदीचेच कार्यकर्ते आमचे बंटी रामटेके आहे आणि अधिक 3 जण आहे,
त्यांचा आम्ही प्रचार करू. शेवटला प्रश्न, रवी राणा असे म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवतायत, म्हणूनच त्या पद्धतीनं नवनीत राणांनी त्या ठिकाणी प्रचार केला. हां, बरोबर आहे. त्यांनी ते BJPच्या लोकांना धडा शिकवायचा आहे. BJPचा उमेदवारही होते ते, आणि आता BJPच्या लोकांनी जे गद्दारी केली असेल त्यांना धडा शिकवायचा आहे. त्यांना जर त्या कार्यकर्त्याला सपाटून, हे कार्यकर्त्याची निवडणूक आहे, पण नेत्यांना धडा शिकवायचा आहे. बरं, म्हणायचं काय, आम्ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि नेते आता धडे शिकवायला लागलेले आहे, तर हे चांगलं आहे. म्हणजे एक चांगला आपण पाहतोय अमरावती जिल्ह्यात एक चांगलं राजकारण एवढे तर कुठेच मला पाहायला भेटत नाही. म्हणजे एवढं चांगलं राजकारण, म्हणजे खरं तर अमरावतीकरांचं कौतुक केलं पाहिजे. नक्कीच हे बच्चू कडू होते. ज्या पद्धतीनं नवनीत राणांनी युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा प्रचार केला त्या संदर्भात मी त्यांचं कौतुकच करतो, अशी उपरोधिक टीका जी आहे ती बच्चू कडूंनी केलेली आहे. कॅमेरामॅन साई कायावारसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.